नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतंच घडलेल्या थरारक घटनेनं संभाजीनगर हादरला आहे. ही घटना ऐकून लोकांना धक्का बसला आहे. सध्या ही घटना सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. कारण एक महिला एवढा मोठा थरारक कांड करत असेल तर ही महिला कशी असेल याचा आपण विचार करू शकत नाही. एखाद्या फिल्मी स्टाईलप्रमाणे एका हातात पिस्तूल आणि पर्समध्ये धारदार चाकू अशा प्रकारचं संपूर्ण प्लॅन करून ती महिला आलेली होती. ही महिला बजाजनगर परिसरात साई श्रद्धा सोसायटी आहे त्या ठिकाणी जाऊन तिने तिच्या मनात जे काही होतं ते सगळं तिनं सांगितलं. पण जेव्हा त्या घराची मालकीन ही घरात आली तेव्हा मात्र तिचा राग आसमानात गेला. तुझा नवरा कुठं गेलाय? आतापर्यंत माझ्याबरोबर संबंध ठेवलेत तेव्हा त्याला मजा वाटत होती, तर मग आता कुठे लपून बसलाय? त्याला बाहेर काढ, असं म्हणत सोबत आणलेली रिव्हॉल्वर होती त्या महिलेच्या डोक्याला लावले. घरात असलेल्या महिलेच्या सासूनं हाताला जोरदार धक्का दिला आणि ती रिव्हॉल्वर खाली पाडली. सासूने पटकन उचलून खिडकी बाहेर फेकून दिली आणि त्यानंतर तिने दोघींनाही आवरण्याचा प्रयत्न केला. पण त्या वृद्ध महिलेला दोघींच्या ताकदीपुढं काही करता आलं नाही आणि क्षणातच एवढं भयंकर घडलं की त्याचे आपण विचार देखील करू शकत नाही. मात्र जेव्हा ही महिला अतिशय क्रूरपणे घरात घुसून भयंकर कांड घडून आणते, का घडलं होतं हे भयंकर प्रकरण आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. आजच्या सत्य घटनेची सुरुवात होते महाराष्ट्र राज्यातून. महाराष्ट्रामधील लातूर आहे. महेंद्र हे मूळचे रहिवासी लातूर जिल्ह्याचे होते. मात्र गेल्या 10-12 वर्षापासून संभाजीनगर या शहरात आले होते. या ठिकाणी संपूर्ण परिवारासोबत वाळूज परिसरात असलेला साई श्रद्धा पार्क वडगाव कोल्हाटी या ठिकाणी राहण्यासाठी एक घर घेतलं आणि याच ठिकाणी कंपनीमध्ये काम देखील सुरू केलं होतं. या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांची शैला सोनार या महिलेसोबत ओळख झाली. कंपनीत काम करत असताना दोघांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि पुढे यांची घट्ट मैत्री झाली आणि यांच्यात आता पैशांचे व्यवहार देखील चालू झाले आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघात संबंध देखील बनायला सुरुवात झाली. असेच काही दिवस निघून गेल्यानंतर यांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण महेंद्र सोनपेटकर यांच्या पत्नीला लागली. पत्नीला आपल्या पतीचे अनैतिक संबंध आहे ही गोष्ट तिला सहन झाली नाही. त्यामुळे घरात सतत वाद सुरू झाले होते. काही काळ तणाव निर्माण झाला. आता या रोजच्या पत्नीच्या वादाला कंटाळून महेंद्र सोनपेटकर यांनी शैलापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. काही काळ शैलापासून दूर राहिल्यानंतर महेंद्र यांनी 2018मध्ये पुन्हा शैलासोबत जबरदस्ती शरीरसंबंध प्रस्थापित केले. आता पत्नीला सगळं कळालेलं होतं, त्यामुळे शैलापासून थोडं अंतर ठेवून राहणं गरजेचं होतं. मात्र महेंद्र हे अंतर ठेवायला तयार नव्हते आणि पुढे कंपनीत काम करत असताना महेंद्रचे शैलाबरोबर वाद होण्यास सुरुवात झाली. कारण शैला महेंद्रबरोबर संबंध ठेवण्यासाठी नकार देत होती. तरी देखील अनेक वेळा महेंद्र यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केले. एक वेळा तर शैलाने संबंध करण्यास नकार दिल्यानंतर महेंद्र याने रागाच्या भरात शैला हिला कंपनीतच ढकलून दिलं. त्यामुळे ती खाली पडली आणि तिच्या एका हाताला मोठ्या प्रमाणात जखम देखील झाली. त्यानंतर काही दिवस शैलाने कंपनीत जाणं बंद केलं. कंपनीत जाणं जरी बंद केलं तरी मात्र महेंद्र याने शैला हिला सोडलं नाही. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरूच ठेवलं. त्यामुळे शैला हिला तिच्या संसारात देखील अडथळा येऊ लागला होता. संसार करणे देखील अवघड झाले. दोघांमध्ये ज्या पद्धतीने पैशांची देवाणघेवाण सुरू झालेली होती त्यामुळे दोघात जे काही ताणतणाव निर्माण झालेला होता या सर्व गोष्टीचा ताण शैलाच्या डोक्यावर आलेला होता. एक प्रकारचं शैलाचं आयुष्य महेंद्रने बर्बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या शैलाने 2024मध्ये महेंद्रचा त्रास असह्य झाल्यामुळे वाळू MIDC पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्या ठिकाणी महेंद्र यांच्याविरुद्ध आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची तक्रार दिली. आता हे 2011पासून मला वेगवेगळ्या प्रकारचा आमिष दाखवून अत्याचार करत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महेंद्र यांच्या घरी हे सर्व प्रकरण कळलं तेव्हा यांच्याही घरात वाद व्हायला सुरुवात झाली. जेव्हा महेंद्रच्या पत्नीला पतीचे अनैतिक संबंध कळले होते त्यावेळी पत्नीने त्याला समजावून सांगितले होते. मात्र महेंद्र याने पत्नीचं काही ऐकलं नाही. त्यांनी शैलाबरोबरचे जे संबंध होते ते संबंध सुरूच ठेवले. पत्नीनं जेव्हा सांगितलं त्यावेळी महेंद्र यांनी ऐकलं असतं, त्यावेळी आपल्या वासनेवर कंट्रोल केलं असतं तर त्यांच्यावर गुन्हा देखील झाला नसता. त्यानंतर पोलिसांनी महेंद्र याला ताब्यात घेऊन अटक केली आणि काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीन देखील झाला. सध्या या प्रकरणाची केस न्यायालयात चालू आहे. 2 वर्षापासून चालू असलेली ही केस, या प्रकरणाचा निकाल केव्हा लागेल याची वाट शैला बघत होती. शैला ही ताणतणावात होती, परेशान झाली होती.
तिला काय करावं काही कळत नव्हतं. शेवटी शैलाने महेंद्राच्या संपूर्ण कुटुंबाला धडा शिकवायचा निर्णय घेतला. माझ्या आयुष्याची बर्बादी केली, राख रांगोळी केली. आता तुझ्या संपूर्ण कुटुंबात एकही व्यक्ती जिवंत ठेवणार नाही, अशा प्रकारची तिने ठामपणे निर्णयच घेतला होता. आता यामध्ये महेंद्र यांची पत्नी हिने देखील यात सहभाग घेतला आणि शैला हिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र शैला ही ऐकायला तयार नव्हती. शैला ही वारंवार महेंद्रची पत्नी साधना हिला देखील त्रास देऊ लागली. त्यामुळे सोनपेठकर कुटुंबीय हे 2 वर्षापासून अतिशय परेशान झाले होते. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत निकालाची सर्वजण वाट पाहत होते. मात्र शैला हिला असं वाटत होतं की आपण पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे. शैला सोनार ही बजाजनगर परिसरात राहत होती. तिच्या डोक्यातला संताप अजिबात कमी झालेला नव्हता. अशातच 22 एप्रिल 2026चा दिवस होता. बुधवार दिवस होता. सकाळचे 9 वाजलेले होते. त्यावेळेस शैला सोनार हिने महेंद्र सोनपेठकर यांचं साई श्रद्धा पार्क गाठलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर घरात जाऊन आवाज दिला. त्यावेळी सोनपेठकर यांची सासू केशरबाई यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी शैला ही अतिशय शांतपणे केशरबाई यांना बोलली की घरात कोणी नाही का? तुमची सून कुठे गेली आहे? आणि महेंद्र कुठे गेले? घरात मुलेही दिसत नाही. असं म्हणताच सासूने सांगितले की सून मंदिरात गेली आहे, मुलगा कंपनीत गेलेला आहे आणि मुले बाहेर गेलेले आहेत, असं सांगून टाकलं. मात्र शैला ही त्यांच्या घरीच थांबली. त्यांच्या सुनीची वाट बघत राहिली आणि त्यानंतर काही वेळात त्यांची सून साधना ही मंदिरातून घरी पोचली. त्यावेळी तिने शैलाला बघितले आणि ती भडकली. तू इथे कशी काय आलीस? तू कशाला आली? असे म्हणतात शैला म्हणाली, तुझ्या नवऱ्याबरोबर माझे संबंध आहेत हे तर तुला माहीतच आहे. तुझ्या नवऱ्याला माझ्याबरोबर संबंध करताना मजा येत होती. आता माझा संसार उघड्यावर पडायची वेळ आली आहे. आता तुझा नवरा कुठे लपून बसलाय? असं म्हणत शैलाने साधनाची मान धरली आणि फिल्मी स्टाईलप्रमाणे पर्समधून रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि साधनाच्या डोक्याला ती रिव्हॉल्वर लावली आणि सासूने क्षणाचाही विलंब न करता त्याच वेळी सासूने केशरबाईने तत्परता दाखवत तिच्या हाताला जोरदार धक्का दिला आणि ती रिव्हॉल्वर खाली पाडली आणि खिडकीच्या बाहेर फेकून दिलं. मात्र त्याच वेळी साधना आणि शैला यांच्या झटापटी झाल्या. मात्र शैलाने पर्समधून एक स्प्रे काढला. तो स्प्रे साधना आणि केशरबाईच्या डोळ्यावर मारला. डोळ्यात स्प्रे गेल्यामुळे दोघींनाही काही दिसेनासं झालं. त्यांच्या डोळ्याची जळजळ झाली. दोघीही आपले डोळे कुचकरत साधना जमिनीवर पडली होती. त्या क्षणी शैलाने पर्समधून धारदार चाकू काढला आणि शैलाने साधनावर सपासप वार करायला सुरुवात केली. मात्र केशरबाईला प्रतिकार करता आला नाही, कारण त्यांच्या डोळ्यात स्प्रे गेलेला होता. त्यामुळे त्यांना समोरचं काही दिसत नव्हतं. तोपर्यंत शैलाने साधनाला संपवलं होतं. साधनाचा मृत्यू झालेला आहे हे कळाल्यानंतर केशरबाईने आरडाओरडा करायला सुरुवात केली. शेजारी पाजारी लोक धावत पळत साधनाच्या घरी आले. मात्र घराला आतमधून शैलाने कुलूप लावलेलं होतं. शेजारी लोकांना वाटले की नक्कीच आतमध्ये काहीतरी वाईट घडलेलं आहे. त्यामुळे शेजारच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केला आणि पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी लोखंडी साह्याने ते कुलूप तोडलं आणि पोलीस आत गेले. त्यावेळी शैला ही देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पोलीस योग्य वेळी पोहोचले होते. त्याच वेळी शैलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर साधनाच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. सासू केशरबाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आता महेंद्र सोनपेठकर यांचीही चौकशी करणार आहेत. यामध्ये दुसरी बाजू आणखी कोणती येते हे देखील तपासलं जाणार आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा अशा प्रकारच्या भयंकर घटना घडतात त्या पाठीमागे काहीतरी मोठं कारण असते. पतीच्या अनैतिक संबंधामुळे साधनाचा विनाकारण जीव गेला. पतीची सजा पत्नीला भोगावी लागली. साधनाचे 2 मुले घरी असते तर कदाचित त्यांना देखील साधनाने संपवलं असतं. पण तो योगायोग म्हणावं लागेल की मुले बाहेर गेलेली होती, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. दिवसेंदिवस अनैतिक संबंधाचे प्रकरण वाढतच चाललेले आहे आणि यातून असे भयंकर क्राईम घडत आहे. यांना कायद्याची अजिबात भीती राहिलेली नाही. या कलियुगामध्ये खरं प्रेम राहिलेलंच नाही. केवळ वासना आणि पैसा यांच्यात लोक आंधळे झालेले दिसत आहे. बाकी या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणे नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर जागरूक आणि सतर्कतेचा इशारा आहे. या शैला आरोपीने पोलिसांना सगळी घटना सांगितली आहे, तेच मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. तर मित्रांनो, आजची घटना कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.